बायबलमध्ये लिहिलेलं आहे, आम्ही भस्म झालो नाही केवळ त्याची दया. पुष्कळ साऱ्या अशा रात्री आल्या ज्या रात्रींमध्ये आम्ही स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, नाही झालं. पुष्कळ सारे दिवस आम्ही दुःख पाहिले, त्या दुःखामुळे असं वाटलं का आता सगळं सोडून द्यावा. परंतु परमेश्वराचं नाव धन्य आहे, त्याने आम्हाला आमच्या नावानिशी बोलवलं. देवाचं पवित्र वचन सांगतं, रात्री शोकाने विलाप करावा लागला, परंतु प्रातःकाळी हर्षध्वनी उमटवणारा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आहे. बायबल आम्हाला शिकवतं, अशी कोणतीच काळ रात्र नाहीये ज्याची सकाळ होत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि ती गोष्ट परमेश्वराने या दिवसांमध्ये त्याच्या लोकांमध्ये, त्याच्या मंडळीमध्ये, त्याच्या निवडलेल्या जनांमध्ये करण्याचं ठरवलेलं आहे. कारण की परमेश्वर जर आमच्या पक्षाचा आहे तर मनुष्य आमचं काय करणार? प्रेज द लॉर्ड. अद्भुत साक्ष आहे. आणि त्या साक्षामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन, परमेश्वराने आपले अभिवचन हो आणि आमेन मध्ये आम्हाला दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, परंतु त्यापेक्षा मोठा आनंद परमेश्वर आमच्या बरोबर आहे. हालेलुया. तर सर्वजण तयार आहात का? बायबल सांगतं, कोकऱ्याच्या रक्ताद्वारे आणि त्याच्यावरच्या विश्वासाच्या द्वारे आणि त्याद्वारे उत्पन्न होणाऱ्या साक्षीद्वारे आम्ही सैतानावर विजय मिळवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तर आनंद करायचा आहे. आपल्या शेजाऱ्याला त्या ठिकाणी म्हणा, आजचा दिवस आनंदाचा आहे. पुन्हा विश्वासाने म्हणा, आजचा दिवस आनंदाचा आहे की प्रभू तुम्हाला इथे घेऊन आला. विश्वासाने म्हणा की प्रभू तुम्हाला इथे घेऊन आला. आज तुमचे बंधन तुटतील. आज सर्व गोष्टी बऱ्या केल्या जातील. आज ख्रिस्ताची शांती तुमच्या जीवनामध्ये येईल आणि तुमचं जीवन बदलून तुम्ही निराळेच व्यक्ती बनून जाल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना गणित येतं? गणित आवडीचा विषय, शाळेमध्ये शिकलो आणि माझा आवडीचा विषय गणित. प्रेज द लॉर्ड. गणितामध्ये ते गणित सोडवण्यासाठी नाही का सूत्राची आवश्यकता असते, ज्याला इंग्लिशमध्ये फॉर्म्युलाज म्हणतात. माझा आवाज सर्वांना येतोय ना? येतोय ना? चेहऱ्यावर नका जाऊ. प्रेज द लॉर्ड. एक दिवस येईल का परमेश्वर हे सगळं बदलून टाकेल. आमेन. आणि पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत ज्या मनुष्याला नाही, देवाला सांगता येतात. प्रेज द लॉर्ड. तर गणित जेव्हा सोडवतो तर या गणिताला सोडवण्याकरता सूत्रांची आवश्यकता असते. आणि ते फॉर्म्युला जर तुम्ही त्या ठिकाणी गणितामध्ये टाकला तर काय होतं, ते गणित सोडवल्या जातं आणि त्याचं उत्तर जे आहे ते आम्हाला मिळतं. प्रेज द लॉर्ड. जसं गणितामध्ये असतं, सरळ रूप द्या, पायथागोरसचं प्रमेय असतं, बरोबर ना? कर्ण वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग, बरोबर ना? असेच असतात ना, भरपूर सारे आहेत. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर वगैरे काहीतरी समथिंग असतं. तर हे सगळे फॉर्म्युला असतात, हे सगळे सूत्र असतात, जे सूत्र त्या ठिकाणी गणितामध्ये टाकल्यानंतर या गणिताची सोडवून त्या ठिकाणी त्याचं उत्तर जसं आम्हाला मिळतं, त्याचप्रमाणे ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा एक सूत्र आहे. प्रेज द लॉर्ड. या ख्रिस्ती जीवनामध्ये जेव्हा ख्रिस्त येशूचा आम्ही स्वीकार केला, तर या स्वीकार केल्यानंतरचं जीवन जे आहे ते आम्हाला सहजासहजी घालवता येत नाही. कारण की देवाचं पवित्र वचन सांगतं, जर गणितामध्ये सूत्र त्या ठिकाणी वापरून जर त्याचं उत्तर आम्हाला मिळालं जातं, तर ख्रिस्ती जीवनामध्ये ख्रिस्त येशूचा स्वीकार केल्यानंतर, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतल्यानंतर, आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित केल्यानंतर एक गोष्ट, एक सूत्र आमच्या जीवनामध्ये लागू होतं, ते म्हणजे आपल्या प्रार्थनेची वेळ आम्हाला फिक्स करायची आहे. प्रेज द लॉर्ड. ते सूत्र हेच आहे की घरात एक जागा वेगळी करा
तुमच्या प्रार्थनेसाठी. प्रेज द लॉर्ड. स्पेंड युअर टाइम देअर. तुमचा वेळ त्या ठिकाणी तुम्हाला घालवायचा आहे. कोणाबरोबर? ख्रिस्ताबरोबर. प्रेज द लॉर्ड. त्या जागेला एक पवित्र जागा त्या ठिकाणी बनवा, कारण की त्या ठिकाणी देवाची उपस्थिती तुम्हाला लाभावी. प्रेज द लॉर्ड. हा बायबलचा नियम आहे आणि हे फार गरजेचं आहे की तुमच्या प्रार्थनेची जागा नियोजित आणि एकच हवी. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये याल तेव्हा तोंड उतरून येऊ नका, असं देवाचं पवित्र वचन सांगतं. हालेलुया. जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये याल तर तुम्हाला कसं यायचं आहे? आनंदी मनाने. कारण की स्तोत्रकर्ता म्हणतो, ते मला म्हणाले देवा चला आपण देवाच्या मंदिरी जाऊ, तेव्हा मला मोठा आनंद झाला. तो दुःखामध्ये आनंद करत होता, कारण की त्याला माहित होतं प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. हालेलुया. आणि ती गोष्ट पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं की ज्या ठिकाणी आम्ही आमच्या प्रार्थनेची जागा त्या ठिकाणी फिक्स केली आहे, फरक पडत नाही बरं का. एक खोली असली तरी एक कोपरा धरा, त्या कोपऱ्याला आपली वेदी बनवून टाका. जेव्हा तुम्ही आपला वैयक्तिक आपला क्विट टाइम जो आहे, जेव्हा तुम्ही एकांतामध्ये असता, जेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला काही नाहीये, तुम्ही पवित्र शास्त्र उचलता, त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी पवित्र शास्त्र तुम्ही वाचता. मी तुम्हाला सांगतो, एक ना एक दिवस परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये ते अद्भुत सामर्थ्य प्रकट करेल, कारण की त्याने तो सिद्धांत आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिलेला आहे की आमच्या प्रार्थनेची जागा फिक्स पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही कसं जातो प्रार्थनेच्या ठिकाणी माहिती आहे का तुम्हाला? तोंड घेऊन. तसं सकाळी सकाळी मी पुष्कळ लोकांना ओळखतो, ते प्रार्थनेच्या जागी जेव्हा जातात ना, तेव्हा ते उठतात तसेच अवतारामध्ये जातात आणि प्रार्थना करतात. हा देवाचा आदर नाहीये. फ्रेश होऊन जायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी जर तुम्हाला सांगितलं तुम्हाला देशाचे पंतप्रधान आहे त्यांना भेटण्यासाठी जायचं आहे, तुम्ही सकाळी उठून तसंच तोंड घेऊन जाल काय? नाही ना. देशाचे पंतप्रधान सोडा, तुम्हाला जरी सांगितलं कलेक्टर तुमच्या घरी येणार आहे, तुम्ही कलेक्टर समोर त्याच अवतारात नाही जाणार. तुम्ही दात वगैरे घासाल, आंघोळ वगैरे कराल, चांगले कपडे घालाल आणि त्याच्या समोर जाऊन स्वतःला दाखवाल का आम्ही फार चांगले आहोत. प्रेज द लॉर्ड. परंतु जो सृष्टीचा मालक आहे, ज्याने स्वतः त्या ठिकाणी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, त्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जेव्हा आम्ही जातो तर देवाचं पवित्र वचन सांगतो, उतरलेलं तोंड घेऊन जायचं नाही, फ्रेश तोंडाने आम्हाला जायचं आहे. हालेलुया. कारण की परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये ते महत्कृत्य केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे एली याजक? माहिती आहे? शमवेलामध्ये लिहिलेलं आहे एली याजक आहे ना. हफनीस आणि फिनासचा त्या ठिकाणी पिता, ज्याचं नाव त्या ठिकाणी बायबलमध्ये पहिले शमवेल पहिल्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. आणि पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा आम्ही वाचतो तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशामध्ये एल्काना नावाचा एक व्यक्ती होता. त्याला 2 बायका होत्या. त्याचं नाव हन्ना होतं, दुसरेच नाव पनिना होतं. आणि या पनिनाला त्या ठिकाणी लेकरं होते, परंतु हन्नाला त्या ठिकाणी कोणताही मूलबाळ नव्हतं. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं की दरवर्षी त्या ठिकाणी एल्काना जो आहे तो आपल्या पत्नीला, आपल्या लेकरांना घेऊन देवाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी जात असेल. प्रेज द लॉर्ड. आणि त्या जागेचं नाव होतं शिलो. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे एल्काना आपल्या पत्नीला घेऊन, आपल्या लेकरांना त्या ठिकाणी, जी पनिना आहे तिला घेऊन जेव्हा देवाच्या मंदिरामध्ये जात होता, ती त्याची प्रार्थनेची जागा, त्याच्या उपस्थिती, देवाची उपस्थिती शोधण्याची जागा नियोजित होती, हे देवाचं पवित्र वचन सांगतं. हन्नाला लेकरं नव्हते हो, परंतु तरीही ती आपल्या पतीसोबत त्या मंदिरी जात होती, कारण की तीच अशी जागा होती जी देवाची उपस्थिती होती. हालेलुया. आम्हाला समजणं गरजेचं आहे का मध्ये बायबलमध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहेत. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं एखादा कोपरा आम्हाला मिळाला, बस झाला आमच्यासाठी. एखाद्या कोपऱ्यामध्ये आम्हाला टाकून दिलं, तिथंच आमचं बायबल आहे, तिथंच आमचे नोट्स आहे, तिथंच आम्ही आराधना करतो. त्या भिंतीकडे तोंड करून आम्ही हात वरती करून देवाच्या नावाचा धन्यवाद करतो, आराधना करतो, प्रार्थना करतो, उपवास करतो. सगळं ठीक आहे. तिथेच आम्हाला प्रार्थना करायची आहे, तिलाच आम्हाला वेदी बनवायची आहे. प्रार्थनेची जागा आणि वेळ आम्हाला त्या ठिकाणी नियोजित करायची आहे. यावर आम्हाला काम करणं गरजेचं आहे. पुष्कळ लोकांना याचं सामर्थ्य त्या ठिकाणी माहिती नाही. देवाचं पवित्र वचन सांगतं जर वेळ आणि जागा जर त्या ठिकाणी निवडलेली आहे, त्या ठिकाणी ती फिक्स केलेली आहे, तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनामध्ये तुमचे दिवस बदलण्यासाठी देवबाप वेळ नाही लावणार. आमेन. कारण की जेव्हा आम्ही त्या ठिकाणी प्रार्थना करतो, मी मागेही सांगितलं होतं, रात्रीच्या प्रार्थना ज्या आहे रात्री 12 ते 3 आम्ही प्रार्थना करतो. का करतो माहित आहे?
हे जे दुष्टाचे बंधन आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे, हे जे सामर्थ्य त्या ठिकाणी त्या ठिकाणी अंधकाराच्या शक्ती आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे, ज्या बंधनांमध्ये आम्ही अडकलेलो आहोत, त्या बंधनातून सुटका व्हावी म्हणून आम्ही रात्री 12 ते 3च्या प्रार्थना करतो. पण अजून एक गोष्ट सांगू, पहाटेच्या प्रार्थना नवा अभिषेक घेऊन येतात. हालेलुया. पहाटे 4 ते 7 मध्ये देवाचा नवीन अभिषेक, नवं प्रगटीकरण, नवं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये येतं. आपली जागा, आपली वेळ फिक्स करा. त्या जागेला त्या ठिकाणी ठरवून घ्या की आजपासून मी या जागेवर बसेल, याच ठिकाणी मी प्रार्थना करेल, याच ठिकाणी मी देवाच्या उपस्थितीमध्ये बसेल. प्रेज द लॉर्ड. आपली जागा त्या ठिकाणी नियोजित करायची आहे. आमचा प्रभू फार महान आहे. तुम्हाला माहित आहे उत्पत्तीमध्ये का बरं प्रभू सायंकाळीच आदामाला त्या ठिकाणी हवेला भेटायला यायचा? आम्ही गातो ना गाणं, सुटला वारा शिळोप्याचा, संदेश देई प्रभू येण्याचा. का प्रभू सकाळी का नाही आला तिथे? का दुपारी नाही आला? का सायंकाळच्याच वेळी प्रभू ते येदेन बागेमध्ये आला? प्रेज द लॉर्ड. कुठेच बायबल मध्ये लिहिलेलं आहे का प्रभू सकाळी आला, दुपारी आला, संध्याकाळी त्या ठिकाणी रात्री आला? कुठेच लिहिलेलं नाहीये. नियोजित वेळ होती. त्या नियोजित वेळी सायंकाळच्या वेळी जेव्हा शिळोप्याचा वारा सुटायचा, तेव्हा प्रभू प्रति दिवशी आदामाने हवेला त्या ठिकाणी भेटायला यायचा. आपली जागा त्या ठिकाणी नियोजित करा. ज्या घरामध्ये तुम्ही आहात, एक कोपरा त्या ठिकाणी धरा, एक ठिकाण तुम्ही त्या ठिकाणी फिक्स करा. ज्याप्रमाणे त्या येदेन बागेमध्ये परमेश्वर सायंकाळच्या वेळी आदामाने हवेला भेटायला येत होता, ती जागा फिक्स केल्यानंतर, ती जागा नियोजित केल्यानंतर, मी तुम्हाला येशूच्या नावामध्ये सांगेन, तोच परमेश्वर तुम्हाला त्याच ठिकाणी भेटायला येईल. हालेलुया. आम्हाला हे रहस्य समजणं गरजेचं आहे. त्याची वेळ आहे, त्याची नियोजन त्या ठिकाणी नियोजन आहे. आमचा प्रभू नियोजनाबाहेर काम करत नाही. तो शिस्तीचा परमेश्वर आहे. म्हणून त्याने आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये त्या प्रत्येक गोष्टी शिकवलेल्या आहेत. अरे रात्री शोकाने किती बिराड केलं ना, परमेश्वर तुमच्या चेहऱ्यावर सकाळी हसू उमटविल, म्हणजे उमटविल हे स्तोत्रामध्ये त्यांनी लिहून दिलेलं आहे. हालेलुया. हीच गोष्ट तर आम्हाला या दिवसांमध्ये त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी करण्यासाठी तयार आहे. काय आम्ही स्वतःला त्यासाठी तयार केलेलं आहे का? प्रेज द लॉर्ड. जे की नीतिसूत्रामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराचा भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. आम्ही आमच्या बुद्धीने स्वतःला शहाणे समजत राहिलेला. आमच्या बुद्धीला जे वाटतं आम्ही ते करण्यासाठी जात आहोत. काय होणार आहे उद्याची खात्री मानू नको, बायबल आम्हाला सांगतं. आणि आम्ही भविष्य सजवत बसलोय. गाणं गायलं ना आत्ताच, गाणं, इतने सरल ये रास्ते, कल ना हमें खुले होंगे, प्रचार के अवसर हमें कल ना मिले होंगे, तैयार रहना है हमें खुद को मिटाना है. प्रेज द लॉर्ड. दिवस वाईट आहे. बायबल सांगते जे पृथ्वीवर ख्रिस्ताबरोबर राहतील ते स्वर्गामध्ये त्याच्या बरोबर राहतील. ही सत्य गोष्ट आहे. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला ओरडून ओरडून सांगतं, आपल्या प्रार्थनेची जागा आणि वेळ त्या ठिकाणी फिक्स करा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित आहे प्रार्थना करणाऱ्या लोकांची खासियत काय आहे? दानिएलामध्ये वाचा तुम्ही. हे दानिएल आणि त्या ठिकाणी त्याच्यासोबतचे शद्रक मेशक अबेदनगो होते ना, हे त्या ठिकाणी यांचं पक्क धर्मांतर केलं होतं. यांना त्या ठिकाणी खोजे बनवून टाकलं होतं. लोक म्हणतात ना धर्मांतर धर्मांतर. ख्रिस्ती लोक धर्म बदल नाही करत. ख्रिस्ती लोक त्या ठिकाणी लोकांच्या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रकाश टाकतात, ज्याद्वारे त्यांचं जीवन बदलतं. हालेलुया. दानिएलाच्या पुस्तकामध्ये जेव्हा आम्ही वाचतो, दानिएलामध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा त्या ठिकाणी राजासोबत त्यांना त्या ठिकाणी नेण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी राजा त्यांना म्हणाला का पंचपक्वान्न तुम्हाला चांगलं त्या ठिकाणी मटन चिकन सर्व काही देतो, असं देतो तसं देतो, सगळं खा. ते म्हणाले राजा आम्हाला त्या ठिकाणी अशुद्ध गोष्टी देऊ नको. निर्णय घेतला त्यांनी, तू आम्हाला शाक भाजी दे, साधी भाजी दे, व्हेजिटेबल्स दे आणि आमची त्या ठिकाणी पारख कर. तुम्हाला सांगतो मटन चिकन खाणाऱ्या लोकांपेक्षा यांचे चेहरे अधिक टवटवीत दिसत होते, कारण की ख्रिस्ताचं तेज त्यांच्या जीवनामध्ये आहे. त्यांनी देवाच्या उपस्थितीला प्राधान्य दिलं.
जे व्यक्ती, जे लोक देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतात, जे लोक त्या ठिकाणी दानियेलाविषयी लिहिलेला आहे, तो 3 वेळा प्रार्थना करायचा. यरूशलेमाकडे त्या ठिकाणी तोंड असणारे, त्या ठिकाणी ती खिडकी जेव्हा उघडली जायची, यरूशलेम नगरी त्या ठिकाणी दिसायची, तिच्याकडे 3 वेळा तो त्या ठिकाणी नजर ठेवून त्या ठिकाणी प्रार्थना करायचा. हालेलुया. आम्हाला समजणं गरजेचं आहे की देवाची इच्छा आमच्या संबंधाने काय. प्रार्थनेची वेळ आणि जागा नियोजित करा. ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजलं का? अहो समजलं का? नाही समजलं? प्रार्थनेची जागा आणि वेळ नियोजित करा. एकच पाहिजे. आज इथं तर उद्या तिथं काय कसं काय येईल? दिस इज नॉट द ऑनर ऑफ गॉड. देवाचा आदर नाही या. तुम्हाला माहित आहे जुन्या कराराच्या त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिले, या लोकांनी ज्या ज्या ठिकाणी वेदा बांधल्या ना, त्या ठिकाणी देवाची उपस्थिती त्यांना मिळाली. प्रेज द लॉर्ड. याकोबाने त्या ठिकाणी कुठं? त्या ठिकाणी बेथेलमध्ये गेला, तिथे त्याने वेदी बांधली. अब्राहमाने त्या ठिकाणी जिथे गेला तिथे त्याने वेदी बांधली. तुम्ही पहा बायबलमध्ये त्या ठिकाणी शमूएल जिथे गेला तिथे त्याने वेदी बांधली. त्या ठिकाणी देवाची उपस्थिती आली. हो, यांनी नियोजित जागा केल्या. परमेश्वराचे आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये आले. शोधा ती उपस्थिती, शोधा ते सामर्थ्य. परमेश्वर आजही करायला तयार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. नीतिसूत्र याचं पुस्तक, शलोमोनाने लिहिलेलं नीतिसूत्र. चोवीसावा अध्याय. थँक यू लॉर्ड फॉर युअर लव्ह अँड युअर एव्हरलास्टिंग ग्रेस. सर्वांनी काढलं. ज्यांनी बायबल आणलं त्यांनी आपल्या बायबलमध्ये पहा. ज्यांनी बायबल नाही आणलं त्यांनी माझ्याकडे पहा. मी त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी वाचतो. आणि त्याचं 10वं वचन आहे. संकटकाळी तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती अल्प होय. प्रेज द लॉर्ड. इथे लिहिलेलं आहे, संकटकाळी तुझं धैर्य खचलं तर तुझी शक्ती अल्प होय. प्रेज द लॉर्ड. वाचा, म्हणा माझ्या पाठीमागे. संकटकाळी तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती अल्प होय. प्रेज द लॉर्ड. म्हणा माझ्या मागे. देवाच्या वचनात लिहिलंय, काही गोष्टी प्रभूने मला करायला लावल्या, काही गोष्टी तो करील. आमेन. म्हणून मी मागे सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही ते करता जे तुम्ही करू शकता, तेव्हा परमेश्वर ते करील जे तुम्ही नाही करू शकत. जेव्हा तुम्ही ते करता जे तुम्ही करू शकता, तेव्हा परमेश्वर ते करील जे तुम्ही नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं, या वचनाद्वारे आम्हाला काय शिकवण्याचा प्रयत्न करताय माहिती आहे का? संकटकाळी तुझं धैर्य खचले तर तुझी शक्ती अल्प होय. पहिली आणि महत्वाची गोष्ट पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, आम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये आनंदी राहायचं आहे. काय सांगतं पवित्र वचन? आम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये आनंदी राहायचंय. कठीण आहे ना? बाळक साहेब 3 हप्ते बाउन्स झाले. 3 हप्ते बँकेवाले घरी येऊन धमक्या देऊन जात राहिले. तुम्ही म्हणता आनंदी राहायचं. बाळक साहेब रिपोर्ट काढला हॉस्पिटलमध्ये जाऊन. डॉक्टरनी सांगितलं गंभीर आजार लागलेला आहे, तुमचं काही खरं नाही. तुम्ही म्हणता आनंदी राहायचं. लेकरांच्या शिक्षणाचे त्या ठिकाणी पैशाचा त्या ठिकाणी व्यवस्था होत नाहीये आणि तुम्ही म्हणता आनंदी राहायचंय. अरे कष्ट करून करून त्या ठिकाणी हाडं झिजायला आले, शरीर साथ द्यायला नाही, अजून परिस्थिती बदललेली नाही आणि तुम्ही म्हणता आनंदी राहायचंय. लेकरांचे विवाह होत नाहीये, 17 चर्च बदलून आलो,
इथे स्थळ मिळेल तिथे स्थळ मिळेल, जगामध्ये फिरलो, हे करायचं ठरलं ते करायचं ठरलं, आणि तुम्ही म्हणता त्या ठिकाणी आनंदी राहायचं आहे. 10 वर्षांपासून घरामध्ये डोकं आदळून त्या ठिकाणी प्रभू समोर आम्ही कंटाळलो की या परिवार कधी बदलेल, आणि तुम्ही म्हणता आनंदी राहायचं आहे. घरातले व्यसन सुटत नाहीये, घरामध्ये शांती नाहीये, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, घरामध्ये त्या ठिकाणी अशा घाणेरड्या गोष्टी चालू आहे, तुम्ही म्हणता आनंदी राहायचं आहे. कठीण आहे ना, कठीण आहे ना. पण बायबल आम्हाला सांगता आनंदीच राहायचंय. हालेलुया. पवित्र शास्त्र आमच्या जीवनामध्ये आम्हाला या करता दिलेलं आहे की आनंदी राहणं आमच्या जीवनामध्ये आमच्या यशस्वी होण्याची चावी आहे. प्रेज द लॉर्ड. काही गोष्टीत आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. तुम्हाला माहित आहे कधी कधी आमच्या जीवनामध्ये जे नुकसान होतं ना त्याच्यामध्ये देवाचा हात असतो ना सैतानाचा हात असतो. तुम्हाला माहित आहे, आम्ही म्हणतो ना सैतानाने केलं देवाने केलं, दुःख झालं तर त्या ठिकाणी देवाने असं काय केलं, आनंद झाला तर मी केलं. बरोबर ना. विश्वासणारे लोक जे ऍडव्हान्स लेवलचे असतात ते सैतानाने केलं, देवा तू दया कर. पण तुम्हाला सांगू का, कधी कधी ना देवाचा हात असतो ना सैतानाचा हात असतो, जबाबदार आम्ही स्वतः असतो आमच्या नुकसानासाठी. प्रेज द लॉर्ड. आमचे निर्णय असतात ते, आमच्या जीवनामध्ये असणारे घेतलेले सर्व जे निर्णय आहे त्यामुळे आमचं नुकसान त्या ठिकाणी होतं आणि आम्ही दोषी म्हणतो. देवच जबाबदार आहे, सैतानच जबाबदार आहे नाही. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतो आमच्या नुकसानासाठी आम्ही त्या ठिकाणी जबाबदार आहो. का? कारण की आम्हाला समज नाहीये. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आनंदी राहायचं आहे. म्हणा शेजाऱ्याला तुम्हाला आनंदी राहायचंय. हा, विश्वासाने म्हणा आनंदी राहायचंय. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगतो मी आनंदी राहण्याचे फायदे त्या ठिकाणी सांगतो. आनंदी राहिल्यानंतर काय होतं मी तुम्हाला सांगतो. जर पहिल्या शमूएलाचा पहिला अध्याय जर तुम्ही काढला, पहिले शमूएलाचा पहिला अध्याय जर तुम्ही त्या ठिकाणी काढला तर त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला या प्रकारे सांगतं. काढलं पहिले शमूएल सर्वांनी काढलं पहिले शमूएल पहिला अध्याय काढला. मी तुमच्यासाठी वचन वाचतो 15व्या वचनापासून मी तुमच्यासाठी वाचतो. कृपया त्या ठिकाणी जर नाही समजत ना माझ्याकडे लक्ष द्या. मी जितकं माझ्याकडून सोपं होईल तितकं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करेन, कारण की मला त्यासाठी देवाची कृपा गरजेची आहे. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये पहिले शमूएल पहिला अध्याय 15 वचनापासून या प्रकारे लिहिलेलं आहे. हन्ना त्यास म्हणाली, माझे स्वामी, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. मी द्राक्षरसाचे किंवा दारूचे सेवन केलेले नाही. मी परमेश्वरासमोर मन मोकळे करून बोलत होते. मी आपली दासी कोणी अधम स्त्री आहे असे समजू नका. मला चिंता व क्लेश मनस्वी झाल्यामुळे मी एवढा वेळ बोलत होते. तेव्हा एली तिला म्हणाला, तू सुखाने जा. इस्रायलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देवो. ती म्हणाली, या आपल्या दासीवर आपली कृपा दृष्टी हो. मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले व यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही. जेव्हा तुम्ही दुःखी राहता तेव्हा काय होतं? काय होतं तुम्ही दुःखी राहता तेव्हा? काय हन्ना म्हणते ना, मी तर दुःखी हृदयाची स्त्री आहे. का बरं दुःखी आहे? ती म्हणली मी दारू वगैरे नाही पिऊन आले. तो म्हणती, त्याला म्हणती एली आजकाल म्हणती मी अधम स्त्री नाही. अधम स्त्री म्हणजे माहित आहे का तुम्हाला? टाकलेली स्त्री, निरुपयोगी स्त्री, जिला कोणतेही त्या ठिकाणी आदर समाजामध्ये मिळत नाही अशी स्त्री. प्रेज द लॉर्ड. ती म्हणती मी नाही येते. का बरं? मी तर दुःखी आहे. प्रेज द लॉर्ड. ती म्हणती मला चिंता व क्लेश मनस्वी झाल्यामुळं. काय आहे चिंता? काय आहे क्लेश? काय मनामध्ये होता ना तिच्या? तिची जी सवत होती, जिचं नाव पनीना होतं, तिला लेकरं होते, हिला लेकरं होत नव्हते. ती वारंवार तिला म्हणायची, काय म्हणायची तिला? बोलताना लोक
काय काय बोलता समाधान, बोलायची गरज नाही. अरे आम्ही आमच्या मुखाने बोललोय ना, काय इकडे तिकडे जाण्याची गरज आहे? मी बोललोय स्वतः. काय बोलतो आम्हाला याचं भानच राहत नाही. आणि त्या गोष्टींमुळे, त्या सर्व गोष्टी तिच्या मनामध्ये त्या ठिकाणी जेव्हा आघात करत होत्या, या सर्व गोष्टींमुळे मनस्वी तिच्या जीवनामध्ये काय होता? खेद होता. हालेलुया. आज तुमच्या आणि माझ्या जीवनाची अवस्था हीच आहे ना. कदाचित कारण दुसरं असू शकतं. त्या गोष्टींमुळे आज आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही एक दुःख घेऊन चालत आहोत, आणि त्याच गोष्टींमुळे आमच्या जीवनामध्ये आम्हाला क्लेश आहे, यातना आहे, विपत्ती आहे. पण देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की या ठिकाणी तिच्या मनामध्ये एक गोष्ट आहे, मला लेकरं नाहीये, मला लेकरं नाहीये, मला लेकरं नाहीये. इतके वर्ष झाले, सगळ्यांना लेकरं झाले, मला लेकरं नाहीये. त्यासाठी कायम रडणं, रडत आहे, कष्टी आहे. आणि त्यामुळे तिच्या जीवनामध्ये, तिच्या मनामध्ये चिंता आणि मनस्वी क्लेश झाले. अरे साधी कारण आहे ना, लग्न झाल्यानंतर 2-3 वर्ष जर स्त्रीला त्या ठिकाणी लेकरू अपत्य होत नाही तर तिच्या डोक्यामध्ये विचार यायला लागतात. सत्य आहे, हे भयानक आहे. हन्ना दुःखी आहे. आणि एली याजक त्यानंतर तिला बोलतो की जो वर तू परमेश्वराकडे, हिंदीमध्ये लिहिलंय परमेश्वर तुझे मन चाहवर, परमेश्वरने तुझे मन चाहवर दे दी आहे. प्रेज द लॉर्ड. इथे लिहिलेलं आहे की तो म्हणतो की जे त्या ठिकाणी तू सुखाने जा, इस्रायलाच्या देवाकडे जे तू मागणे केले आहे ते तो देवो. हालेलुया. आणि बायबल मध्ये लिहिलेलं आहे त्यानंतर हन्ना उदास राहिली नाही. लिहिलेलं आहे, रिटर्न मध्ये लिहिलेलं आहे. ती म्हणाली या आपल्या दासीवर आपली कृपादृष्टी हो. मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले. याचा अर्थ ती जेवत सुद्धा नव्हती, जेवण जात नव्हतं हो तिला. प्रेज द लॉर्ड. पण जेव्हा एली बोलला, ती घरी गेली, तिने जेवण केलं, आणि बायबल मध्ये लिहिलेलं आहे तिचा चेहरा उदास राहिला नाही. हालेलुया. तिचं उदास मन काय करत होतं माहिती आहे? हे जे खिन्न मन होतं ना, हे जे दुःखी मन आहे ना आज आमच्या जीवनामध्ये, तुम्हाला वाटतं बायबल मध्ये लिहिलेलं आहे हन्नाच्या जीवनामध्ये एक कारण होतं, देवाची कृपादृष्टी 100% तिच्यावर होती. पण हन्नाची बॉडी जी आहे ती हिलिंग साठी रिस्पॉन्ड का करत नव्हती? ती प्रतिसाद का त्या ठिकाणी, तिचं शरीर का प्रतिसाद देत नव्हतं? त्याचं कारण माहित आहे का तुम्हाला? तिचं मन दुःखी होतं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची कृपादृष्टी होती, परमेश्वराने तिला आशीर्वाद दिलाच दिला, पण ज्या दिवशी तिचं मन आनंदी झालं, तिच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी उदासी जी होती ती गेली. त्यानंतर सर्वात मोठा आशीर्वाद तिच्या जीवनामध्ये शमवेलाच्या रूपाने आला. हालेलुया, हालेलुया. हे उदास मन, हे दुःखी मन आहे ना, आमच्या आरोग्याला त्या ठिकाणी काय करतं माहित आहे का? बाधा आहे. बॉडी रिस्पॉन्डच करत नाही, प्रतिसादच देत नाही शरीर. समजतंय का? तिचा आनंदी असणं तिच्या आरोग्याचं कारण होतं, तिच्या आशीर्वादाचं कारण होतं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित आहे देवापण तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे, पण तुम्हाला ते काम मिळत नाही. देवापाने तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे, मी तर विश्वास करतो येस देवाने मला हिलिंग दिलेली, आरोग्य दिलेलं आहे, पण का मी बरा होत नाही? मन दुःखी आहे ना, मन उदास आहे ना, मनामध्ये चिंता आहे ना, मनामध्ये यातना आहे ना, मनामध्ये क्लेश आहे ना, मनामध्ये विचार आहे ना. अरे देवापाने तर लिहून टाकलं, मन उदास आहे म्हणून आरोग्य मिळत नाही, बॉडीच रिस्पॉन्ड करत नाही. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगेल आनंदच करा. म्हणा शेजाऱ्याला प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. अरे विश्वासाने म्हणा त्यांना प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. प्रेज द लॉर्ड. परिस्थितीमुळे आम्हाला आनंदित नाही व्हायचं, आमच्या प्रभू येशूमुळे आम्हाला आनंदित व्हायचं. प्रेज द लॉर्ड. परिस्थितीमुळे आनंदी व्हायचं नाहीये, प्रभू येशूमुळे आम्हाला आनंदी व्हायचं आहे. परिस्थिती आपोआप बदलून जाईल. आमेन.
आनंदी राहा. म्हणा शेजाऱ्याला, आनंदी राहा. मी ना असं फिरायला जायचो कुठेतरी. मला एकांत खूप आवडतो आणि असं जात असताना सकाळी सकाळी मी मेट्रो सिटीजमध्ये एक गोष्ट पाहिली, टी व्हीवरही पाहिली, मोबाईलमध्येही पाहिली. जे म्हातारे लोक असतात ना, ते काय करतात, गार्डनमध्ये जमतात आणि ते हसतात. माहिती आहे तुम्हाला? ते नाही का, ते असे मस्त ते कवायत वगैरे करतात, ते असं खाली वाकायचं, हा 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 असं करायचं, करतात ना. ते जर बळजबरी हसू शकतात आणि ते विश्वास करता हे आमचं हसणं आमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे, तर तुम्हाला वाटतं का तुमचं हसणं तुमच्या आरोग्यासाठी बाधा बनेल? आनंदी राहायचंय हो. जर लोकांना जीवनामध्ये आनंद नाहीये ना, मी लिहून देतो तुम्हाला, त्यांना असाध्य रोगाची त्या ठिकाणी लागण होते. प्रेज द लॉर्ड. आम्हाला खुश राहायचं आहे हो. जेव्हा एखाद्या स्त्रीला लेकरू होत नाही, अरे देवापणे तर आशीर्वाद दिलेले आहे, पहा देवा संतती देवाने दिलेलं धन आहे, पोटचं फळ दे, त्याची देणगी आहे, त्याने देऊन टाकलेलं आहे, पण होत नाही कारण की मनामध्ये उदासी आहे, चिंता आहे. प्रेज द लॉर्ड. यामुळे आमचं शरीर प्रतिसाद देत नाही हो. प्रेज द लॉर्ड. कितीतरी लोक मी पाहिले शरीरामध्ये एक जखम घेऊन चालत होते. 10 वर्षांपासून मी त्यांना पाहत आलो, अजूनही त्या जखमेमध्ये तीळ मात्र बदल नाही, अजूनही त्या त्रासामध्ये आहे. का? मनामध्ये चिंता आहे, उदासी आहे, दुःख आहे. आनंदी राहत जा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त दुःखी नाराज जर राहाल, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अश्रुत राहाल, त्या ठिकाणी शोकित राहाल, तर डिप्रेशन मध्ये राहाल, वेदनेत राहाल, त्रासात राहाल, निराशेमध्ये राहाल, बंधनांमध्ये जर राहाल, तर मी तुम्हाला सांगेल, एक साधारण खोकला सुद्धा तुमच्या फुफ्फुसाच्या कॅन्सर मध्ये बदलू शकतो. हालेलुया. साधारण खोकला सुद्धा फुफ्फुसांच्या लंग्सचा जो काय असतो ना, त्याच्या कॅन्सर मध्ये बदलू शकतो. छोटा आजार मोठ्या आजारामध्ये बदलू शकतो. तुम्हाला माहित आहे नीतिसूत्र 17:22 मध्ये काय लिहिलेलं आहे? नीतिसूत्र 17वा अध्याय त्याच्या 22व्या वचनामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी वचन वाचाल, तर आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय, खिन्न हृदय हाडे झिजवतात. हालेलुया. काय लिहिलेलं आहे? आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय, खिन्न हृदय हाडे शुष्क करते. यु नो, शुष्क कुजवून टाकतात, भुगा होऊन जातो त्याचा. तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या शरीरामध्ये जर सर्वात जो मजबूत जर कोणता त्या ठिकाणी भाग असेल ना, तुमचे हड्डे आहेत. स्किन ब्रेक होते, हड्ड्या लवकर नाही तुटत. प्रेज द लॉर्ड. अरे जगातली कोणती बी फार्मा कंपनी आणा, जगातली कोणतीही मेडिसिन त्या ठिकाणी घेऊन या, ती हृदय आनंदी करण्याकरता असं कोणतंच औषध बनवू शकली नाहीये. परंतु बायबल आम्हाला सांगतं, बायबल मध्ये नीतिसूत्रामध्ये शल्मोन राजा लिहून देतो, आनंदी हृदय हे सर्वोत्कृष्ट औषध आहे. हालेलुया. बाजारात गेले आणि बाजारात गेल्यानंतर मेडिकलमध्ये गेल्यानंतर आणि त्यांना तुम्ही म्हणाले ते आनंदी हृदय व्हायचं औषध द्या, त्यांनी लगेच काढलं, ठीक आहे, लगेच झटकन घेतला आणि तुम्ही एकदम, अरे बघितलं कधी? लाखो करोडो रुपये द्या, आनंदी हृदय कधीच मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला झोपू घालण्याची औषधं मिळतील, बरोबर ना?
देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगता आम्हाला या दुःखातून बाहेर यायचं आहे. जगातली कोणतीच फार्मा कंपनी एक मेडिसिन औषध बनवू शकली नाही, परंतु बायबल आम्हाला सांगता आनंदी हृदय हे सर्वोत्कृष्ट औषध आहे. मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोकांना मी पाहिलं, छोटे छोटे आजार होते त्यांना, पण ते बरे नाही होते. ते मनामध्ये, आणि मला हे झालं का? अरे मी माझ्याबद्दल सांगतो, मी काय कोणाविषयी उदाहरण देत नाही, मी स्वतः चुका केल्यात त्या तुम्हाला माहित आहे. अशा काही रिपोर्ट जे पाहून मी आजही त्या गोष्टींना फेस करतो, कारण की मला माहित आहे माझ्या बोलण्यामुळे मी त्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये ओढवून घेतलेल्या आहे. पण परमेश्वर महान आहे, तो सोडवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. पुष्कळ लोकांना ओळखतो, छोटा आजार होता, डोकं दुखत होतं, पाळक साहेब मला मायग्रेन तर नाही. थोडेसे धावले, छातीमध्ये त्या ठिकाणी धाप लागली, थोडीशी चमक निघाली, पाळक साहेब मला हार्ट अटॅक येतो काय? छोटा आजार होता ना, छोटा होता ना. एक सकाळ लवकर त्या ठिकाणी उठलो, उठल्यानंतर डोळेच उघडणार नाही, मी आंधळ होतो काय? हे छोट्या आजारांचं रूपांतर तुम्हाला माहिती आहे, तुमच्या उदासीमुळे, तुमच्या दुःखामुळे. एक रिपोर्ट पाहता, अरे माझं एचपी कमी झालं, आता माझं एचपी कधीच वाढणार नाही, माझं रक्त वाढणार नाही, माझ्या प्लेटलेट्स त्या ठिकाणी वाढल्या, आता व्हायरल इन्फेक्शन झालं, मला टायफॉइड झालं, मला मलेरिया झालं, मला आमचं झालं, मला तमचं झालं, मला हे झालं ते झालं, आता माझं काही खरं नाही, इथं आग होत राहिली, तिथं आग होत राहिली, हे दुखत राहिलं, ते दुखत राहिलं. मी तुम्हाला सांगतो का झालं माहितीये का? जेव्हा हात दुखत होता ना, तुमच्या मना विचाराला आता गुडघा बी दुखल, चिंता केली तुम्ही. जेव्हा डोकं दुखत होतं ना, तुम्ही समजून बसले मेंदूमध्ये गाठ येते काय. मी तुम्हाला सांगतो तुमच्या चिंतांमुळे ते झालं. तणाव घेतला, डोक्यामध्ये स्ट्रेस घेतला, हे दुखत राहिलं, ते आता माझं काही खरं नाही, आणि मला उठताच येत नाही, मला बसताच येत नाही, काय करू मला समजत नाहीये. डोकं दुखत होतं ना, स्ट्रेस येतो ना, स्ट्रेसमुळे ही पाठीमागची बाजू दुखते बरं का. स्ट्रेस जेव्हा येतो ना, एक्स्ट्रीम लेवलला हायपर टेन्शन येतं ना, ही पाठीमागची बाजू दुखायला लागते. त्याचं रूपांतर मायग्रेन मध्ये झालं, मायग्रेनचं रूपांतर त्या ठिकाणी डायबिटीज मध्ये झालं. चिंता केली ना, हे पण होतं काय, ते पण होतं का काय. डायबिटीजचं रूपांतर बीपी मध्ये झालं, बीपीचं रूपांतर त्या ठिकाणी कशामध्ये गेलं? एकामागे एक नवीन नवीन आजारांना आम्ही आमंत्रण देत गेलो, आणि चिंता करून आमचं शरीर, आम्ही जे निरोगी होतं त्याला आजारी करत गेलो. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, इथं स्पष्टपणे देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय, खिन्न हृदय हाडांना शुष्क करतं, कुजवून टाकतं, भुगा करून टाकतं. भुगा म्हणजे असं रुचण्याने आणि त्याने खलबत्त्यात कुटल्यासारखं नाही, मिक्सर मध्ये ग्राइंड केल्यासारखं नाही, नुसतं त्या ठिकाणी जळलेलं, तुम्हाला माहित आहे जळलेला कागद तुम्ही हातामध्ये घेता, नुसतं त्या ठिकाणी त्याला असा हातात उचला, ठिसूळ होऊन जातं, एकदम हड्डीला हात लावला ना ठिसूळ झाला. का झालं? दुःखी हृदयामुळं. समजतंय का? मी अवघड नाही सांगत आहे ना. हॅलो, तुम्ही माझ्या बरोबर आहात का? जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. येस, प्रेज द लॉर्ड. जे जागे आहे ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. येस, आमेन. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करू, कधीच तुम्हाला झोप न लागो. हे दुःख ही नाराजी तुमच्या जीवनामध्ये आजार घेऊन येतात बरं का. अनुभवातून सांगतोय. मला माहित नव्हतं मला काय प्रचार करायचा आहे, परंतु आमच्या चुका आजचा, कालच्या चुका आमचा आजचा प्रचार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्यासाठी मी देवबापाला खूप त्या ठिकाणी कृपा मागितली. अक्षरशः त्या ठिकाणी माझं मन त्या ठिकाणी तयार होत नव्हतं या गोष्टी स्वीकारण्यासाठी. रात्री शोकाने बिराड केला, पण प्रातःकाळी हर्षध्वनी आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. हे बायबलचं शिक्षण आहे. मी माझ्या मनाच्या गोष्टी तुम्हाला सांगत नाही.
देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, चिंता करू नका. चिंता चिते समान आहे. चिंता चिते समान आहे, जाळून टाकते आम्हाला. प्रेज द लॉर्ड. होईल का नाही, खरं आहे का नाही, काय दिसत नाही, काय याच्यामध्ये अर्थ नाही. चिंता चिते समान आहे. विचार करून 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 आजार पण आम्ही ओढवून घेतो. मी तुम्हाला सांगतो, खूप लोक आहे चिंता करतात, पण एक गोष्ट तुम्हाला सांगू का, छोटे छोटे आजार त्यांचे मोठ्या आजारांमध्ये बदलायला लागलेले आहेत. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन त्या ठिकाणी सांगतो, हे उदास मन आहे ना, हे दुःख जे आहे ना, आमच्या जीवनामध्ये आजार घेऊन येतात. बरं नाही होऊ देत आम्हाला, ही चिंता बरी नाही होऊ देत कधीच आम्हाला, हे टेन्शन आम्हाला कधी बरं होत देत नाही, ही नाराजी उदासी आम्हाला कधीच आरोग्य मिळू देत नाही. हे मी नाही सांगत, हे बायबल सांगतं. कधी जा लोकांकडे, हे दुखतं, हे दुखतं, हे दुखतं. त्या संत पावलाला आहे ना, स्टोन सारखा त्रास होता, रक्त निघायचं त्याचं, रक्त पडायचं त्याचं. प्रार्थना केली 3 वेळा, प्रभू हा त्रास काढ, खूप त्रास होतो प्रभू. रडायचा, लोळायचा. 3 वेळा आवाज आला, माझी कृपा तुला पुरे आहे, माझी कृपा तुला पुरे आहे. त्यानंतर त्याने प्रार्थना नाही केली कधीच, कधीच प्रार्थना नाही केली. आनंदी राहायला लागला. जेलमध्ये होता, तोच आम्हाला शिकवतो ना, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. लय मारलं होतं त्याला, जखमा होत्या अंगावर, बेड्यांमध्ये त्या ठिकाणी त्यांना अडकवलं होतं. तिथं तो म्हणतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. अरे दुःखी मन आहे ना, हाड शुष्क करतात, पण देवाचं पवित्र वचन सांगता, आनंदी हृदय सर्वोत्कृष्ट औषध आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आपल्या जीवनामध्ये आम्हाला समजणं गरजेचं आहे की आम्हाला चिंता करायची नाही, उदास राहायचं नाही, दुःखी राहायचं नाहीये. कठीण आहे, मान्य आहे, पण देवबाप म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. म्हणून त्याने लिहिलेलं आहे, हे ओझ्याने दबलेल्या सर्व लोकांना तुम्ही मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. त्याचं वचन त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्र 55:22 मध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे की तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधीच ढळू देणार नाही. हालेलुया. कधीच ढळू देणार नाही तो आम्हाला, कधीच आमचं नुकसान होऊ देणार नाही. का? कारण की त्याला आमची काळजी आहे. प्रेज द लॉर्ड. अरे हे पांढरे केस दिसतात ना, हे पांढरे केस त्या ठिकाणी मला काही वारशन नाही मिळाले, हे माझं टेन्शन आहे, चिंता आहे. या चिंता आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी बदलून टाकतात. हे स्ट्रेस आहे, हे टेन्शन आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, तुम्हाला माहित आहे का, कधी कधी आमच्या शरीराची जाडी आपोआप वाढायला लागते. तणाव आहे. कधी कधी आम्ही आवश्यकतेपेक्षा बारीक व्हायला लागतो, तणाव आहे. मी ऐकलंय, माझ्या कानाने ऐकलंय. हा स्ट्रेस आम्हाला त्या ठिकाणी आमची जाडी त्या ठिकाणी वाढवतो, आम्हाला त्या ठिकाणी बारीक करतो. भयानक आहे. उदास मन नुकसानदायी आहे. आपली चिंता देवावर टाका, कारण की हेच महत्वाचं आहे. बायबल सांगतं, हन्नाचा चेहरा नंतर कधीच उदास राहिला नाही, कारण की देवाचं पवित्र वचन सांगतं तिच्या जीवनामध्ये परमेश्वराचा अनुग्रह झाला आणि देवबाप तिच्या बरोबर होता. तिचा आनंदी असणं तिच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आशीर्वाद घेऊन आले. प्रेज द लॉर्ड. मग तिला गर्भधारणा झाली. गर्भधारणा झाल्यानंतर तिला शमवेल झाला. शमवेल झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे का, परमेश्वराने तिच्यावर एवढा अनुग्रह केला का त्याच्या पाठोपाठ तिला 5 लेकरं झाली. हालेलुया. का माहित आहे का? कारण की त्यानंतर ती कधी उदास राहिली नाही. परमेश्वराने तिच्या आशीर्वादच उघडून टाकले. का तुमचे आशीर्वाद नाही उघडणार तो? हे उदास मन तुमचं, हे जे तुम्ही त्या ठिकाणी डोक्यामध्ये भरवून ठेवलेलं आहे, या चिंता, या परेशानी, या आपल्या जीवनामध्ये जे विचार तुम्ही भरून ठेवलेला आहे, काय ते तुम्हाला तुमचं जे ध्येय आहे ते मिळू देईल का? नाही देणार. आरोग्य देईल का? नाही देणार.
कारण की बायबल सांगता आनंदी राहा. आनंदी हृदय सर्वोत्कृष्ट औषध आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कसे आहात फरक पडत नाही. हन्नानी घरी जाऊन जेवण केलं, लय रडली अगोदर, पण ज्या दिवशी ती त्या ठिकाणी एली तिला म्हणाला, परमेश्वर तुला मन त्या ठिकाणी मनासारखं जे मागितलेलं आहे ते तुला देव. आणि ती म्हणाली, आपल्या दासीवर तुझी कृपादृष्टी झाली. घरी गेली, जेवण केलं. यानंतर अन्नाचा चेहरा कधीच उदास राहिला नाही. काही या ठिकाणी येऊन कधी तुम्ही घरी जाऊन तुमचा चेहरा कधी उदास राहिला का? विचारा स्वतःला. अरे आम्ही चेहरेच उदास घेऊन येतो इथं, आणि जाताना याच्यापेक्षा भयानक उदास चेहरे घेऊन जातो. का तुम्हाला हिलिंग मिळत नाही? का तुम्हाला आरोग्य मिळत नाही? माहित आहे, तुमच्या मनामध्ये चिंता आहे. तुम्ही बाळकाला ब्लेम नका करू, तुम्ही लोकांना ब्लेम नका करू, त्यांना दोष नका देऊ. याच्यामध्ये पावर नाही, याच्यामध्ये पावर नाही. अरे तुम्ही आत्मपरीक्षण करा, तुमच्या मनामध्ये किती दुःख आहे. हे जे दुःखी हृदय आहे ना, हे जे उदासी आहे ना, तुम्हाला बरं नाही होऊ देत. लिहून देतो मी, लिहून घ्या, बॉन्डवर लिहून देतो, ऍफिडेव्हिट करून देतो. दुःखी मन घेऊन तुम्ही कधीच त्या ठिकाणी बरे होऊ शकत नाही. कधीच तुम्ही देवाचा गौरव आपल्या जीवनामध्ये पाहू शकत नाही. म्हणून बायबल सांगता आनंदी राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे लोक म्हणतात ना आम्हाला आमचं आरोग्य नाही भेटत, ते तणावात आहे, स्ट्रेसमध्ये, डोक्यात विचार आहे. इथं दुखतं, इथं पाळक साहेब, इथं दुखतं, इथं दुखतं पाळक साहेब. तणाव आहे, टेन्शन आहे तुम्हाला, म्हणून तुम्हाला आरोग्य नाही मिळत. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा हो. काही लोकांना टेन्शन असतं, मला जाड होतात ना लोक, जाड होतात ना, त्यांना वाटतं मला बारीक व्हायचं आहे, आणि त्यांना टेन्शन येतं, मी बारीक होईन का नाही, मी बारीक होईन का नाही, आणि ते अजून जाड होतात. सत्य आहे, हसण्यासारखी काही गोष्ट नाही याच्यामध्ये, सत्य गोष्ट आहे. जे बारीक असतात त्यांना जाड व्हायचं राहतं, आणि ते म्हणतात मी जाड होईल का नाही, जाड होईल का नाही, नाही होत, अजून बारीक होता, अजून त्यांची तब्येत खराब होती. टेन्शन. प्रेज द लॉर्ड. देवबाप नाही जबाबदार, ना सैतान जबाबदार आहे, आम्ही स्वतः जबाबदार आहे त्यासाठी. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक पाहतात लेकरांचं शिक्षण कसं होईल, त्याचे लग्न कसे होईल, त्याला घर होईल का नाही, परिवार बदलेल का नाही, व्यसन सुटतील का नाही, परिवारात शांती येईल का नाही, चिंता करून 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 10 वर्ष झालं तसंच आहे, परिस्थिती बदलाना नाही. कस काय होईल? बदल नाहीच आहे. स्वतःच अडखळ नाही, आम्ही स्वतःच्या आशीर्वादांसाठी स्वतःच. वी आर रिस्पॉन्सिबल. तुम्हाला माहित आहे, मी माझ्या नुकसानासाठी कोणाला जबाबदार नाही मानणार आता. का? मीच जबाबदार आहे. माझ्यामध्ये उणीव आहे, मला स्वतःवर काम करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? ही उदासी आहे ना, तुम्हाला स्वस्थ नाही बसू देत. मी तुम्हाला सांगतो, आनंदी राहा. तुम्ही कसे आहात? ठीक आहे. ज्या दिवशी परमेश्वराने तुम्हाला आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या हाताने बनवलं ना, तुम्ही या जगातली सर्वोत्कृष्ट कलाकृती बनवून गेले. आमेन. प्रेज द लॉर्ड. जेव्हा देवापाने आपल्या हातात तुम्हाला घेतलं, तेव्हा त्याने तुम्हाला घडवलं ना, तुम्ही कसे आहात त्याला फरक नाही पडत. तुमचा कलर कसा असो, तुमचं त्या ठिकाणी शरीर कसं असो, तुमचे डोळे, तुमचे नाक, तुमचं कान, तुमचं तोंड, तुमचं शरीर कसंही असो, फरक पडत नाही. एक गोष्ट मनामध्ये लक्षात ठेवा, तुम्ही देवाची सर्वोत्कृष्ट निर्मिती आहात, आणि परमेश्वराला तुमच्याकडे पाहून असं वाटतं की मी याला बनवलं, किती अद्भुत आहे. हालेलुया. आमचा परमेश्वर आम्हाला सुंदर म्हणतो. आमचा परमेश्वर म्हणतो मी याला बनवलं माझ्या हाताने, हे सर्वोत्तम आहे. तुम्हाला परमेश्वरा सर्वोत्तम म्हणत आहे. यू आर द मास्टरपीस ऑफ गॉड.
देवाच्या हातची सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणा, मी देवाच्या हातची. विश्वासाने म्हणा. अरे जे म्हणणार नाही ते नसतील बर का. मी तर म्हणतो मग तुम्ही दुसऱ्याच्या हातची कलाकृती असाल. म्हणा म्हणा, मी देवाच्या हातची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे. इंग्लिश मध्ये म्हणा. म्हणा ज्यांना म्हणा येत नाही, म्हण आय एम द मास्टरपीस ऑफ गॉड. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाच्या हाताची निर्मिती आहात. आजपासून आनंदी राहायचंय बरं का. शेजाऱ्याला सांगा आजपासून आनंदी राहायचंय. म्हणा त्यांना, म्हणा आजपासून आनंदी राहायचंय. आता मला म्हणा, पाळक साहेब आजपासून आनंदी राहा. हालेलुया. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये एक स्त्री आहे. जास्त बोर तर नाही करत आहे ना. बोर नाही करत आहे ना. अर्धा तास घेईल मी तुमचा. 15 मिनिटं घेतो. तुमचे चेहरे पाहून तुम्ही ज्या उत्साहाने म्हणाले 15 मिनिटं, ठीक आहे. बायबलमध्ये एक स्त्री आहे जिच्याकडे, तिचं नाव होतं सारा. तिच्याकडे 3 दूत आले होते, माहिती आहे ना. अब्राहम गेला, त्यांना म्हणाला खायचं प्यायचं व्यवस्था करतो. लगेच त्यांना लगेच तिकडे म्हणाले, अरे ऐकलं का सेवकांनो, या इकडं आपल्याकडे त्या ठिकाणी आले. चला चला चला. साराला सांगितलं, चल लवकर त्या ठिकाणी जेवण वगैरे बनव, सगळं ते रेडी कर, लगेच चल, लगेच हे कर. सगळे लोक कामाला लागले. आणि देवदूत, एक दूत होता त्याच्यामध्ये. त्या दूताने विचारलं, तुझी पत्नी कुठे? काम करते. अब्राहम म्हणाला, काम करते. सारा काम करते ना, बनवत होती जेवण वगैरे. तो काय म्हणाला, पुढच्या वसंत ऋतूमध्ये जेव्हा मी येईल ना, तेव्हा साराच्या मांडीवर त्या ठिकाणी एक बाळ असेल. म्हातारी होती हो सारा. कन्सिव्हची ताकद नव्हती तिच्यामध्ये. म्हातारी होती. 100 वर्षाचा अब्राहम होता. तिकडून हसती ती. हसली. काय? सारा हसली. दूत जेव्हा तिला म्हणाला, पुढच्या वसंत ऋतूमध्ये तुझ्या बाळ त्या ठिकाणी मांडीवर, तुझ्या उराशी तू एक बाळ धरशील. सारा हसली. मी तर जखड म्हातारी आहे, कस काय होईल? दूत म्हणाल, तू हसली. ती म्हणाल, नाही मी नाही हसले. प्रभू तिला म्हणाल, तू हसली. तिला इसाक झाला. इसाकाच्या नावाचा अर्थ माहित आहे? हसणं. इसाकाच्या नावाचा अर्थ माहित आहे? हसणं. प्रभू तिला म्हणाल, तू एकदा हसली ना, आता आयुष्यभर तुला हसवत राहील मी. हालेलुया. तू एकदा हसली, आता इथून पुढे आयुष्यभर मी तुला हसवेल. हालेलुया. कधी कधी तुमच्या हसण्यामागे सुद्धा तुमचे आशीर्वाद दडलेले आहे. तुमच्या हसण्यामागे तुमचे आशीर्वाद दडलेले आहे. हसायचं आहे. मला शेजाऱ्याला हसत जाओ, मला त्यांना हसत जा. आनंदी राहायचंय आम्हाला. अरे आमच्या प्रभू आमच्या हसण्यामध्येच मोठे मोठे चमत्कार करून गेलाय, माहित आहे का तुम्हाला? आमचा प्रभू हसण्यामध्ये मोठे मोठे चमत्कार करून गेला. तुम्ही म्हणाल कुठं? यायराची पोरगी मेली होती, तिथं प्रभू गेला. प्रभू म्हणतो पोरगी झोपलेली आहे. सगळे लोक हसायला लागले. अरे ते हसता हसता पोरगी जिवंत झाली. हालेलुया. हालेलुया. तुमच्या हसण्यामागे तुमचे आशीर्वाद दडलेले आहे. तुमच्या हसण्यामागे तुमची त्या ठिकाणी बरकत दडलेली आहे. म्हणून हसत जा. आनंदी राहायचंय आम्हाला. मी तुम्हाला सांगतो, आपल्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आम्हाला सर्व गोष्टींमध्ये आशीर्वादित करणार आहे. म्हणून फिलिप्पी 4:4 मध्ये लिहिलेलं आहे, प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगेल, आनंदच करा. आमेन. आनंदी राहायचंय आजपासून. प्रभू मध्ये आनंदी राहणं फार सोपं आहे, पण आम्हाला ते आतापर्यंत समजलं नाही. किती लापरवाह आहे आम्ही. प्रेज द लॉर्ड. कसं काय शक्य आहे? मिस्राच्या गुलामगिरीमधून जेव्हा इस्रायल लोकांना देवबापाने जेव्हा बाहेर काढलं ना, अद्भुत सामर्थ्याद्वारे मोशेच्या हातून त्या ठिकाणी, मला सांगा, जेव्हा तांबडा समुद्र त्यांच्या समोर आला, काय परमेश्वराला एवढं कठीण होतं का? फक्त त्या ठिकाणी तांबड्या समुद्राला एवढंच त्या ठिकाणी प्रभूला हे करायचं होतं का? मोशेला म्हणायचं होतं की अशी आज्ञा कर समुद्राला. काय करायचं होतं? दुभागतो कसा आपण? काय जाऊ दे, जे असेल ते.
दुभागायचं आहे, एवढंच ऍक्शन करायची, म्हणजे काय होईल, रस्ता तयार होईल. देव आपण सारी रात्र का बरं घेतली हो? का घेतली सारी रात्र? कधी विचार नाही आला का? अरे जो परमेश्वर डोळ्याची पापणी लावती तो चमत्कार होतो. तो बोलता बोलता चमत्कार होतो. लाजाराला आवाज दिला, लाजारा बाहेर आला, 4 दिवसाचा मुर्दा. यायची पोरगी तिला मला मोठी, त्या ठिकाणी मुली उठून बसली. समुद्र होता समोर, त्याला का बरं त्याने दुभागलं नाही? शक्य आहे ना त्याच्यासाठी, का नाही केलं? समुद्रासमोर उभे राहिले, पाठीमागून मिस्राचे त्या ठिकाणी सैनिक आले. सैनिक एवढे त्या ठिकाणी चांगले तिरंदाज होते, त्या ठिकाणी अद्भुत तिरंदाज होते, एकदम त्या ठिकाणी सर्व गुण संपन्न, त्या ठिकाणी चांगले योद्धे होते. पाठीमागे होते इस्रायल लोक. तांबडे समुद्रासमोर, समोरही मृत्यू, पाठीमागे मृत्यू, जवळ आहे. पण प्रभूने त्यांच्यामध्ये काय ठेवलं होतं माहितीये का? अग्निस्तंभ ठेवला होता. लिहिलं ना, त्यांना कापरे भरवलं. कसं? गर्जना केली परमेश्वराने. अग्नी होता त्याच्यामध्ये, माहितीये? इथं मिसर, इथं अग्निस्तंभ, इथं इस्रायली लोक, इथं समुद्र. किती अंतर आहे? काहीच अंतर नाहीये. यांनी मागे पाहिले मृत्यू आहे, समोर पाहिलं मृत्यू आहे, आणि प्रभूने त्यांना दाखवलं तुझ्या पाठीमागे शत्रू आहे. तुम्हाला माहिती आहे प्रभूने का लवकर एका चमत्कार केला नाही? जेव्हा समुद्र दुभागला असता, हे मध्ये गेले असते, पलीकडे जाऊन काय म्हणाले असते माहितीये का? काय शक्य आहे? ते तर कधीच नाही आलं, ते आलेच नाही. आणि काय देवबापाने आणलं? पण देवबापाने त्यांना का बरं पूर्ण रात्र घेतली माहितीये का? मृत्यू त्यांच्या जवळ होता. मृत्यू त्यांच्या जवळ होता. आतमध्ये जे आहे ना, स्वतः प्रभू उभा होता. प्रेज द लॉर्ड. जे लोक आज म्हणतात आमच्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टी येतात, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना समजत नाही, त्यांना वाटतं लोक आता आमच्या विरोधामध्ये आहे, आमच्या जीवनामध्ये शत्रू आमच्यावर चालू आलेले आहे. कसं काय चालू होईल? इथं परमेश्वर उभा आहे. हालेलुया. इथं शत्रू आहे, इथं परमेश्वर उभा आहे. बायबल सांगतं तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातात लक्षावधी पडले, तुला ती भिडणार नाही, तुझ्या डोळ्यांना ती दिसेल. दिसतोय डोळ्याला? शत्रू दिसतोय ना? भिडला का? जेव्हा मिस्राच्या गुलामगिरीतून सुटले, तांबडा समुद्र त्यांनी पार केल्यानंतर आता इस्रायली लोक काय म्हणत होते माहितीये का? मृत्यू आमच्या जवळ होता, पण आम्हाला स्पर्श करू शकला नाही. हालेलुया. काय म्हणू शकतो? बायबलमध्ये लिहिलेलं आहे तुझ्याविषयी, तुझं रक्षण करण्याची तो आपल्या दिव्य दूतास आज्ञा देईल. हालेलुया, हालेलुया. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. जर तुमच्या प्रार्थनेचे उत्तर येत नाही, याचा अर्थ असा नाही का परमेश्वर ऐकत नाहीये. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर नाही आले, डोंट वरी, काळजी करू नका. परमेश्वर त्याच्या योजनेवर काम करत आहे, ज्या योजना त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी बनवलेल्या आहे. हालेलुया. आणि यिर्मया 29:11 लिहिलेलं आहे, तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये, परमेश्वर म्हणतो तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये एक योजना आहे. ती हिताची आहे, ती अनिष्टाची नाही, ती भावी सुस्थितीची आशा देणारी आहे. हालेलुया. प्रभूमध्ये आनंदी राहण्याचं कारण हवं? प्रभूमध्ये आनंदी राहण्याचं कारण हवं तुम्हाला? एकच आहे, येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. तोच एकमेव कारण आहे, तो आमचा आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. या समस्या सगळ्या सॉल्व्ह होतील हो, म्हणून आम्हाला आनंदी राहायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, प्रभूमध्ये स्वस्थ राहायचं आहे आणि मस्त राहायचं आहे. कसं राहायचं आहे? स्वस्थ राहायचं आहे, म्हणजे चिंता बिंता नाही करायच्या, आणि मस्त राहायचं आहे. शक्य आहे नाही? आमेन म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, प्रभूचा आनंद आमची ताकद आहे बरं का.
प्रभूचा आनंद आम्ही म्हणतो, प्रभू का नाम मेरी खुशी है, आत्मा से स्तुति करूंगा. त्याचं नाव आमची ताकद आहे, त्याचा आनंद आहे, आमचा आनंद आहे प्रभू. एक मुलगा, माफ करा मध्ये उदाहरण देतो. संत पाऊल म्हणतो की कथ्या कहाण्यांकडे आम्हाला जायचं नाहीये, माझ्याकडे एक नाही हजारो आहे, बायबलला आम्ही प्राधान्य देतो. एक उदाहरण देतो. एक मुलगा होता, प्रभूमध्ये नवीन नवीन आला होता आणि नवीन नवीन आल्यानंतर त्या ठिकाणी तो लय आवेशी होता. पाळक तिकडे उपदेश करायचा मोठ्याने, हालेलुया. पाळक ते काय बोल, हालेलुया. एक दिवस त्यांच्या चर्चमध्ये बाहेरून पाळक आले. पाळकाने त्याला विशेष करून बोलवलंय, बाय तू नीट राह. बाहेरून पाळक आलेले, तू काय कर, मला माहिती आहे तू तुझी जागा सोडणार नाही, तू पुढेच येऊन बसशील. मला माहिती आहे तू प्रत्येक गोष्टींमध्ये मोठ्याने हालेलुया म्हणशील, पण तुला एक मी फायद्याची गोष्ट सांगतो. मला माहिती आहे तुझ्याकडे बुटं नाहीये, मी तुला नवे कोरे बुटं देईन, पण तुला गप्प राहायचं. पाळक साहेबांचा उपदेश चालू झाला. पाळक साहेब इकडून जे बाहेरून आले होते, प्रचारक आले होते, ते एकदम जोमात प्रचार करत होते आणि याच्या मनामध्ये तिकडून पाळक साहेब बोलले का, इकडं तिकडून पाळक बोलले, इकडं आणि तिकडून पाळक साहेब त्याला शेवटी त्याला राहावं. पाळक साहेबांनी इकडून एक शब्द त्या ठिकाणी सांगितला, तो उठून उभा राहिला, बुट मिळो ना मिळो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहायचं, प्रभू मध्ये सर्वदा आनंद. आज नंतर कधीच त्रासाकडे बघू नका, समस्येकडे बघू नका, दुःखाकडे बघू नका, आजाराकडे बघू नका. बघायचं तर येशू ख्रिस्ताकडे बघा, तो तुम्हाला आनंदी करेल. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा. या समस्या वगैरे सगळ्या सॉल्व्ह होतील, सगळ्या निघून जातील. बायबल सांगतं, चिंता करून तुम्ही आयुष्याची दोरी कमी करू शकत नाही, वाढवू शकत नाही. अरे जेव्हा काहीच करू शकत नाही तर मग करून फायदाच काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे ख्रिस्ती लोक आहे ना, ते बिलकुल टेन्शन नाही घ्यायला पाहिजे. त्यांनी खाऊन पिऊन स्वस्त मस्त राहायचंय. त्यांनी प्रेज द लॉर्ड. प्रभूमध्ये आनंदी राहायचंय. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला जाणणं गरजेचं. एक उदाहरण मला मागील दिवसांमध्ये सांगितलं. पाळक साहेब एका घरात गेले. प्रभूमध्ये आनंदी राहायचंय, त्याच्यावरच उदाहरण. पाळक साहेब एका घरी गेले. हे नवरा बायकोचे भांडणं चालू. जसं पाळक साहेब घरात गेले, हॉलमध्ये जाणार तेवढं एक वस्तू अशी हवेत आली. पाळक साहेब खाली, धाडकन आवाज. पाळक साहेबांनी हे काय झालं. तिकडे बायकोनी नवऱ्याला ग्लास फेकून मारला. जसं नवऱ्याने पाहिलं, पाळकासमोर मला गेला, फटाफट मारत राहिला. पाळक साहेब मध्ये जाऊन, अरे सोडा सोडा, अरे सोडा, अरे सोडा. दोघं पाळकाचे लय बेकार होता. हो तिकडून वरतून कुठे होती, खालून लाथा मारी. ती पाळक साहेब पायावरती करून करून परेशान. शेवटी कसं बस हे केलं, इकडून तिकडे गेला होता की तू शांत राह. त्याला म्हणतो, बाबा तू शांत राह. की तिकडून खेचे हातात ती फेकून आणती. पाळक इकडून लपवितो, इकडून हुकवितो. एक दोन बसले पाळक साहेब. शेवटी पाळक साहेब म्हणाले, इतके चिडले ते म्हणाले, शांत बसा, गपचूप राहा. त्या बाईला किचन मध्ये कोंडलं, याला बेडरूम मध्ये. त्याला विचारलं, का रे तुला, मोठं घर होतं. पाळक साहेब थकले, घामाघूम झाले. विचारलं वॉशरूम कुठे, जरा तोंडावर पाणी मारून. गेले वॉशरूम कडे गेले. जशी खाली त्या ठिकाणी त्यांनी असं ते तिथं जाणार वॉश बेसिन, थोडं दरवाजा उघडला.
जसा दरवाजा उघडला, मध्ये मस्त पैकी त्या दोघांचं छोटस गपक पोरग होतं, गोल मटोल एकदम. त्याच्या हातामध्ये होतं मोठं बर्गर, आणि ते बर्गर त्याच्या तोंडात तोंड भरलेलं. बाळक साहेब म्हणले, वा भाई वा, तिकडं तमाशा चालला, तू इथं मस्त खाऊ राय. बाळक साहेब तोंडावर पाणी मारलं. अरे चाल ना म्हणे बाबा तिकडं. हे म्हणे त्यांचं नेहमीच आहे, स्वस्त राहा मस्त. कधी कधी पाळकांना आम्हाला त्या ठिकाणी लोक उपास प्रार्थनेला आमच्या घरी बोलवतात. पाळक साहेब या ना घरी. का उपास प्रार्थना ठेवू? का बरं? घरामध्ये बंधन आहे. ठीक आहे, पाळक साहेब येतात, टीमला वगैरे घेऊन 2-4 जण घेऊन येतात. मस्त पैकी पाळक लोक त्यांच्या घरी जातात, गुडघ्यावर पाळक लोक बसतात. देव बाप्पा दया कर, देव बाप्पा हा परिवार तुझा आहे, देवा याच्यावर दया कर, यांचे क्लेश मिटू दे, यांचं सारा मिटू दे प्रभू. उपवास प्रार्थनेमध्ये यांचे बंधन तोड. पाळक साहेबांमध्येच फोन येत राहतो, चला फोन उचलून यावं म्हणून त्या ठिकाणी थोडेसे बाहेर जाते. तर ते लोक आहे ना, त्यांच्या गाडीमध्ये मस्त समोसे चोपीत राहतात, दणादण खात राहिला. इकडं पाळक उपाशी येऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, देवाला मध्यस्थी करतो, देवा यांच्यावर दया कर, यांच्यावर दया कर, यांच्यावर दया कर. आणि ते मस्त बाहेर काओ हॅलो 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 पाळक साहेब. म्हणजे पाळकाने उपास पाळकाने करायचे. स्वस्त राहा मस्त. म्हणून मी म्हणतो ख्रिस्ती लोक टेन्शन घेत नाही, ते टेन्शन देतात. प्रेज द लॉर्ड. सत्य आहे ना? सत्य आहे का नाही? हा, आम्ही केलंय तसं. आनंदी राहायचंय, मना आनंदी राहायचंय, नेहमी नाही रडत बसायचं. प्रेज द लॉर्ड. तुमचे अश्रू फक्त तुमच्या देवासमोर बाहेर आले पाहिजे. तुमचे अश्रू आहे ना, फक्त देवबापासमोरच आले पाहिजे, बाकी कोणाजवळच नाही. इंग्लंडच्या एका स्त्रीने तक्रार केली, इंग्लंडचे लोक एवढे पाप करतात, एवढ्या घाणेरड्या गोष्टींमध्ये देवाचं भय बिलकुल बाळगत नाही. का बरं देवबाप यांना एवढा आशीर्वादित करतो? देवाला तक्रार करते, का प्रभू यांना आशीर्वादित करताय? का यांच्याकडे त्या ठिकाणी एवढं तू त्यांना संपन्न केलेलं आहे? देवबापाने उत्तर दिलं, यांच्या पूर्वजांचे अश्रू आहे म्हणून मी यांच्यावर दया करत आहे. यांच्या पूर्वजांचे अश्रू अजूनही माझ्या हातांमध्ये आहे आणि ते सुकले नाही म्हणून मी यांच्यावर दया करत आहे. प्रेज द लॉर्ड. माणसासमोर नाही रडायचं, माणसासमोर नाही रडायचं, देवासमोर रडायचं आहे. माणसासमोर तुमचे अश्रू सुकून जातील, माणूस विसरून जाईल, पण देवबाप तुमचे अश्रू त्याच्या बुदलीमध्ये साठवून ठेवील. तोपर्यंत आटू नाही देणार जोपर्यंत त्याचे उत्तर देत नाही. हालेलुया. ही लई खोल गोष्ट देवबापाने मला शिकवली. तोपर्यंत स्वतःजवळ ठेवील जोपर्यंत त्याचे उत्तर येत नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना स्वर्गात जाते, ऐकलं असेल ना? प्रार्थना स्वर्गात जाते, तुमचे अश्रू सुद्धा स्वर्गात जातात. प्रेज द लॉर्ड. हलकं वाटतंय का? मोकळं झाल्यासारखं वाटतंय का? मोकळं होत आहे का? होत आहे का? हन्ना पुन्हा उदास नाही राहिली, हन्नाचा चेहरा परत उदास नाही राहिला. देवाचं पवित्र वचन सांगतं आनंदी राहायचं आहे. दुसरी गोष्ट सांगेल, हिम्मत धरायची आहे. मना हिम्मत धरायची, मना हिम्मत धरायची आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं स्तोत्र 82:6 मध्ये तुम्हाला का हिम्मत धरायची आहे माहिती आहे? स्तोत्र 82:6 मध्ये परमेश्वर आम्हाला काय म्हणतो माहिती आहे का? तुम्ही देवा, वी आर गॉड. आम्ही कोण आहे? खोटं वाटतं? वाचा
स्तोत्र 82 6व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, मी म्हणालो तुम्ही देव आहात, तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहात. तुम्ही देव आहात, तुम्ही परात्पराचे पुत्र आहात. मग आम्ही काही पण करू शकतो. आम्ही काही पण करू शकतो, कारण की आम्ही देवाचे पुत्र आहोत. जगातली कोणतीच गोष्ट आमच्यासाठी अशक्य नाही. हालेलुया. मना आनंदी राहायचं आहे, कशाला हाडं झिजवायचे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काही पण करू शकता. ही कृपा तुम्हाला देवाकडे दिलेली आहे. आमेन. यहोशूआला प्रभू म्हणतो, हिम्मत धर, खंबीर हो. काय म्हणतो त्याला? हिम्मत धर. आमेन. का बरं? कारण की आमचा प्रभू म्हणतो, युद्ध माझं आहे, मी लढणारा परमेश्वर आहे. यहोशूआचं काम होतं हिम्मत धरायची होती, युद्ध लढायला परमेश्वर होता. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फक्त हिम्मत धरायची, युद्ध तुम्हाला नाही लढावं लागणार. परमेश्वर म्हणतो, युद्ध माझं आहे. बदलत नाही कोणी. हिम्मत धरा, बदलतील. तुम्हाला फक्त शांत उभा राहायचं आहे, म्हणून हिम्मत धरा. चिंता करायची नाहीये. आमचा पिता वर बसलेला आहे. लिहिलेलं आहे बायबलमध्ये, परमेश्वर राजा सणावर बसलेला आहे आणि साऱ्या गोष्टी त्याच्या नियंत्रणात आहे. गॉड इज इन कंट्रोल. आमेन. तिसरी गोष्ट, निर्णय घ्या. काय करायचं आहे? निर्णय घ्यायचा आहे. रूथने निर्णय घेतला की मी माझ्या सासूला सोडणार नाही. दोन होता ना, अर्पा आणि रूथ होती. ती म्हणाली की बाई जा, तुम्ही लग्न करा, तुम्हाला जे करायचं ते करा, मी तुमच्या ऋणात नको. अर्पा म्हणाली काय भविष्य नाही रूथ सोबत, नामी सोबत, चल माझं जाते. रूथ तशी नव्हती. रूथ म्हणाली तुझे लोक ते माझे लोक, तुझा देश तो माझा देश, तुझा परमेश्वर तो माझा परमेश्वर. तिने निर्णय घेतला. तिने आपल्या सासूला सोडलं नाही. ती तिच्या बरोबर टिकून राहिली. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये रूथचं नाव रिटर्न मध्ये आलं. हालेलुया. हालेलुया. निर्णय घ्या. टिकून राहा प्रभू मध्ये. एस्तेर जीवाची पर्वा न करता अश्वरोष राजा समोर त्या ठिकाणी चालत त्या ठिकाणी गेली. तुम्हाला माहित आहे, त्यावेळेला राजा समोर जाण्याची कोणाला परवानगी नव्हती. जो कोणी असाच राजा समोर जाऊन त्याला भेटेल त्याला मरणदंडाची आज्ञा होती. पण एस्तेरने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. निर्णय घेतला, माझ्या लोकांसाठी मी राजाला जाऊन भेटेल. ती म्हणाली तुम्ही फक्त माझ्यासाठी उपवास प्रार्थना करा, मी जाते तिथे. जेव्हा ती तिथे गेली, राजा स्वतः तिच्यासाठी चालत आला. निर्णय घ्या ख्रिस्तासाठी. निर्णय घ्या आपल्या प्रभूसाठी. तुम्ही जेव्हा निर्णय घेता तेव्हा परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग तयार करतो. तुम्ही निर्णय जेव्हा घेता, मी सांगतो बायबल मध्ये लिहिलेलं आहे, त्याने त्या अगोदरच तुमच्या पुढे एक दूत पाठवलेला आहे. का? त्याने तुमचे मार्ग तयार करावे. हालेलुया. पहिली आणि महत्वाची गोष्ट, काही जरी झाली तरी आनंदी राहायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट हिम्मत धरायची आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट निर्णय घ्यायचा आहे. या तीन गोष्टी जेव्हा जीवनामध्ये पाहाल, मी तुम्हाला सांगतो, तेव्हा तुम्ही म्हणाल, जे डोळ्यांनी पाहिलं नाही, जे कानाने ऐकलं नाही, जे मनुष्याच्या कल्पनेतही आल्या नाही, त्या गोष्टी देवाने त्यांच्यासाठी केल्या जे लोक देवावर प्रेम करतात. हालेलुया.
देवबाप तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.